राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। बाळासाहेब थोरातांची कन्या जयश्री थोरात यांनी हा दावा केलाय। बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार असं जयश्री थोरात यांनी म्हटलंय। काँग्रेस कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या। जयश्री थोरात यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि लोकसभेचा जसा आपल्याला पिक्चर दिसला आहे की काँग्रेसचे खासदार जे आहे ते चांगले निवडून आलेले आहेत, तसंच महाविकास आघाडीमध्ये चित्र राहिलं तर मुख्यमंत्री कोण होणार हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही। तर आमदार बाळासाहेब थोरात साहेब जे आहे ते मुख्यमंत्री होणार, महाविकास आघाडीचं सरकार आपलं येणार। हे आता पुढच्या आपल्याला फक्त 2-3 महिने राहिलेले आहे, जास्त वेळ राहिलेला नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला एकदम जोरात कामाला लागायचं आहे आणि साहेबांना मुख्यमंत्री पदावरती तिथे बसवायचं आहे। जर तिला वाटत असेल तर त्याच्यात गैर काय, पण महाविकास आघाडी सरकार बदलणार आहे का महाराष्ट्रातलं? तर हो, महाराष्ट्रातलं सरकार बदलणार आहे ऑक्टोबरमध्ये। कुठल्या कारणामुळे बदलेल असं तुम्हाला वाटतं? नाही, अर्थातच महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतीचा तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, दुधाला भाव आहे का, साखरेची परिस्थिती, सातत्याने बदलणारी त्यांची पॉलिसीज, कांद्याचं सगळंच तुम्ही पाहिलेलं काय झालेलं आहे। त्याच्यामुळे बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचारी हे सरकार आहे। कालच मला कोणीतरी सांगितलं हे सरकार MBBS आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।